विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण डॉल्टन यांची ॲटॉमिक थेरी, त्यानंतर जे थॉम्सन यांची ॲटॉमिक थेरी यांचा सर्वांचा अभ्यास केला. आज आपण पाहणार आहोत रुदरफोर्ड यांनी सांगितलेली त्यांची ॲटॉमिक थेरी. तर बघा, रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन 1911. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. काय झालं, जे थॉम्सन यांनी जे ॲटॉमिक थेरी सादर केली होती त्यांचा पूर्ण अभ्यास रुदरफोर्डनी केला. त्यांच्यामध्ये काय त्रुट्या होत्या यांचासुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानुसार एक त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि हा एक्सपेरिमेंट झाल्यावर त्यांनी आपली थेरी जगासमोर मांडली. काय होती ती थेरी, काय होता तो एक्सपेरिमेंट, काय होती ती थेरी, चला जाणून घेऊया. बघा, रुदरफोर्ड टूक ए व्हेरी थिन गोल्ड फॉईल अँड बॉम्बार्डेड इट विथ द पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल इमिटेड बाय द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. काय होती तो एक्सपेरिमेंट, कसा होता, तर यासाठी रुदरफोर्डनी काय केलं, एक पातळ सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल यांचा मारा केला. हे बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यांनी काय केलं, अशा प्रकारे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स घेतले, आणि ही एक गोल्ड फॉईल आहे, एक सोन्याचा पत्रा आहे आणि हे एक फ्लोरोसेंट स्क्रीन आहे, तर त्यांनी काय केलं, एक पातळ सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल यांचा मारा केला. तर काय झालं, जास्तीत जास्त जे अल्फा पार्टिकल्स आहे ते त्या सोन्याच्या पत्र्यातून आरपार गेले. परंतु काही जे पार्टिकल्स आहे त्यांनी मागोवा घेतला, टर्न बॅक झाले. ते यांच्यासाठी, रुदरफोर्डसाठी ही गोष्ट एक चमत्कारिक होती. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्याने टिश्यू पेपरवर बंदुकीची गोळी मारावी आणि नंतर ती टिश्यू पेपरवरून परत यावी, यासारखी ही घटना होती. आणि अशा प्रकारे त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. त्यांचं म्हणणं असं होतं की ही जर गोल्ड फॉईल जर एखादा ॲटम असेल तर या ॲटममधून जास्तीत जास्त अल्फा रेस हे आरपार गेले, याचाच अर्थ असा आहे की ॲटममध्ये खूप मोठी स्पेस आहे, त्यामुळेच हे अल्फा रेस हे काय झाले, आरपार झाले. पण काही अल्फा पार्टिकल्स हे टर्न बॅक झाले, त्यांनी मागोवा घेतला. तर याचाच अर्थ असा आहे की त्या ॲटममध्ये कुठेतरी सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, म्हणूनच तिथे हे पार्टिकल्स आदळून, पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स तिथे आदळून त्यांनी मागोवा घेतला, असं त्यांच्या लक्षात आलं. तर बघा इथे, ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स ऑफ फ्लोरोसेंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट अल्फा पार्टिकल वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ पॉझिटिव्हली चार्ज मास were evenly distributed inside the atom. Unexpectedly, most of the alpha particle went straight through the foil. A small number of alpha particle get deflected from the original path through a small angle. A still small number of alpha particle get deflected through a large angle, and surprisingly, one alpha particle out of 20,000 bounce back in the direction opposite to the original path. आता इथे बघा, त्यांनी कशा प्रकारचा एक्सपेरिमेंट केला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यांनी काय केलं, एक गोल्ड फॉईल घेतली आणि या गोल्ड फॉईलवर पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल यांचा त्यांनी बंबार्डमेंट केलं, यांचा मारा केला. तर मॅक्झिमम जास्तीत जास्त पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल ह्या गोल्ड फॉईलमधून आरपार गेले. पण काही एक किंवा दोन, हे बघा इथे, एक किंवा दोन पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल यांनी टर्नबॅक घेतलं, मागोवा घेतला. तर हेच इथे एक आश्चर्यकारक घटना होती. आणि अशा प्रकारे बघा पुढे, द लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल्स इंडिकेट दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन द पाथ. इट मीन दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस इनसाइड द ॲटम इन द सॉलिड गोल्ड फॉईल.
ज्या अर्थी जास्तीत जास्त पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल हे आरपार झाले, याचाच अर्थ ॲटममध्ये खूप मोठी स्पेस असावी असं त्यांना वाटलं. द स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल दॅट गेट डिफ्लेक्टेड थ्रू द स्मॉल ऑर बिग अँगल must have faced an obstacle in their path. It means that positively charged and heavy parts causing obstruction would be the center of the atom. आणि ज्या अर्थी हे बघा, जास्तीत जास्त पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल हे आरपार गेले, याचाच अर्थ ॲटममध्ये खूप मोठी स्पेस असावी असं त्यांना वाटलं. आणि जो काही अल्फा पार्टिकल जो परत मागोवा घेतला त्याने, याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की ॲटमच्या सेंटरमध्ये, या ठिकाणी ॲटमच्या सेंटरमध्ये इथे काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असला पाहिजे, आणि म्हणून हा पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल याच्यावर आदळून त्याने टर्न बॅक घेतला, मागोवा घेतला असं त्यांच्या लक्षात आलं. फ्रॉम धिस रुदरफोर्ड पुट फोर्थ अ न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम ॲज फॉलोज. आणि अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट करून त्यांनी आपली फेमस अशी रुदरफोर्ड ॲटॉमिक थेरी सादर केली. या थेरीसाठी, या मॉडेलसाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा देण्यात आला होता. त्यांनी आपल्या थेरीमध्ये काय सांगितलं, आपल्या मॉडेलमध्ये काय सांगितलं बघा. नंबर 1, देअर इज ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲटम. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो असं त्यांचं म्हणणं आहे. सेकंड, ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस. त्यांचं म्हणणं असं होतं की ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो. त्यांचं दुसरं म्हणणं काय होतं की सगळ्याचा सगळा जो मास असतो, वस्तुमान असते ॲटमचं, ते एकत्रित झालं असतं न्यूक्लियसवर. नंबर 3, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. नंबर 3 त्यांचं म्हणणं असं होतं की जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो, तो न्यूक्लियस भोवती फिरतो असं त्यांचं म्हणणं होतं. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. त्यांचं म्हणणं असं होतं की जो टोटल निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा, तो कोणा एवढा असतो, न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्ज एवढा असतो. आणि म्हणून ॲज द अपोजिट चार्ज आर बॅलन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रल ॲटम हा काय असतो, न्यूट्रल असतो, कारण की टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस. आणि पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली, देअर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये खूप मोठी स्पेस असते असं त्यांचं म्हणणं होतं. तर ह्या 5 गोष्टी त्यांनी आपल्या ॲटॉमिक थेरीमध्ये सांगितल्या. आता यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही तुमचं डोकं वापरा बरं आणि या प्रश्नाची उत्तर द्या. बघा पहिला क्वेश्चन, विच डिस्कवरी डीड पॉईंट आउट दॅट ॲन ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. कोणत्या डिस्कवरीद्वारे माहीत झालं की ॲटममध्येही इंटरनल स्ट्रक्चर असते, ॲटममध्येही आणखी काही पार्टिकल्स असते. कोणत्या डिस्कवरीद्वारे? गोल्ड फॉईल. आता सेकंड पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड ॲटम इन द डॉल्टन ॲटॉमिक थेरी अँड थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. काय डिफरन्स होता सॉलिड ॲटम डॉल्टन ॲटॉमिक थेरीमधल्या आणि थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमधल्या? डॉल्टननी काय सांगितलं होतं, ॲटम हा हार्ड असतो, सॉलिड असतो, तो इनडिव्हिजिबल असतो असं डॉल्टननी सांगितलं होतं. थॉम्सननी काय सांगितलं होतं, ॲटम हा एखाद्या वॉटरमेलॉनसारखा असतो, त्याच्यामध्ये लाल भाग म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आणि काळ्या बिया म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रॉन असते असं सांगितलं होतं थॉम्सनने. आता नंबर 3, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की पॉझिटिव्ह चार्जचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमध्ये आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये विषयी ते फरक करून सांगा. आता थॉम्सननी काय सांगितलं होतं, थॉम्सननी ॲटमची तुलना तर वॉटरमेलॉनसोबतच केली होती, टरबुजासोबतच केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की टरबुजामध्ये जो लालसर भाग असतो तो म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की ॲटममध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हे सगळीकडे पसरलेले असतात, सर्व दूर असतात. आणि रुदरफोर्डचं म्हणणं काय आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हा कुठे आहे,
तो सेंटरमध्ये आहे, तो न्यूक्लियसमध्ये आहे, असं रुदरफोर्डचं म्हणणं होतं. आता चौथा क्वेश्चन पहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस ऑफ इलेक्ट्रॉन इन द ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड? इलेक्ट्रॉनबद्दल थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी जी ॲटॉमिक मॉडेल सादर केली त्यांच्याबद्दल काय फरक आहे? थॉम्सननी काय म्हटलं होतं की ॲटममध्ये जो निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो तो सुद्धा सगळीकडे स्प्रेड असतो. त्यांनी तर त्यांची तुलना वॉटरमेलॉनसोबतच केली होती, ॲटमची तुलना. त्यांनी म्हटलं होतं की एखाद्या वॉटरमेलॉनमध्ये जो लालसर भाग असतो तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आणि ज्या काळ्या बिया असतात त्या असते निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. तर जे निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे त्या काळ्या बिया जे सर्वदूर पसरलेल्या असतात. म्हणजेच त्यांचं म्हणणं होतं की ॲटममध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हे सगळीकडे स्प्रेड असतात. तर रुदरफोर्डचं काय म्हणणं आहे? रुदरफोर्डचं म्हणणं आहे की निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसभोवती फिरत असतात असं त्यांचं म्हणणं होतं. आता पाचवा क्वेश्चन पहा. व्हॉट इज द थिंग विच इज प्रेझेंट इन द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल अँड नॉट प्रेझेंट इन द डॉल्टन अँड थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल? कोणती अशी गोष्ट होती की जी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये आहे पण तेच डॉल्टन आणि थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमध्ये नाही? तर ती कोणती गोष्ट होती? न्यूक्लियस. रुदरफोर्डनी न्यूक्लियस ही गोष्ट दाखवली, डॉल्टन आणि थॉम्सन यांना ही माहीत नव्हती. आणि अशा प्रकारे रुदरफोर्डनी आपली थेरी सादर केली. त्यानंतर 1913मध्ये बोहर्स यांनी आपली ॲटॉमिक थेरी सादर केली. हे बघा, इन द इयर 1930 a Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting 4 stable orbit atomic model. The important postulates of Bohr atomic model are as follows. पुढे 1913मध्ये बोहर यांनी आपली ॲटॉमिक थेरी सादर केली आणि त्यांचे गृहीतके हे असे होते. पहिलं, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाय इन द कॉन्सन्ट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. त्यांचं म्हणणं होतं की न्यूक्लियसभोवती एका स्पेसिफिक ऑर्बिटवरती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व करत असतात. आय होप तुम्हाला हे